नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त 10 रुपयामध्ये आपण फोन पे वर सोनं कसं विकत घेऊ शकता हे दाखवणार आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे नाही सांगणार की सोनं खरेदी करायला पाहिजे का नाही, ही योग्य वेळ आहे का नाही, सोनं किती रुपयापर्यंत जाऊ शकतं या गोष्टी नाही सांगणार। मी फक्त तुम्हाला हे दाखवणार आहे, जर तुम्हाला डेली काही सेव्हिंग करायचं असेल ते पण सोन्यामध्ये, तर तुम्ही 10 रुपयापासून दररोज इन्व्हेस्ट करू शकता। म्हणजे जर तुम्ही डेली इन्व्हेस्ट करत गेला तर एक प्रकारे तुम्हाला सवय पण लागू शकते इन्व्हेस्ट करण्यासाठी। आणि यामध्ये तुम्हाला एवढे पैसे इन्व्हेस्ट करायचे ज्याने तुम्हाला काहीच फरक पडत नाही। जर तुमचा दिवसाचा खर्च 100 रुपये असेल तर त्यातलेच 20 रुपये खर्च कमी करून तेच 20 रुपये तुम्हाला सेव्हिंग करत राहायचं आहे। जर तुम्ही ते 2-3 वर्षांना पैसे बघितले तर तेच पैसे तुम्हाला 25 ते 30 हजार रुपयाचं झाल्याचं दिसू शकतं। म्हणजेच 20 रुपयानं सुद्धा आपण किती पैसे बनवू शकतो हे बघून तुमच्यावर विश्वासच बसणार नाही। आणि एकदा का तुम्हाला ह्याची पॉवर कळली की छोटे पैसे जरी आपण जमा करत गेलो तरी त्यापासून खूप जास्त पैसे बनू शकतात, त्यानंतर तुम्ही जे फालतूचे खर्च करता तसा खर्च सुद्धा तुमचा कमी होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं इन्व्हेस्टमेंट करण्याची सवय लागू शकते। या कारणासाठी ज्यांना 10-20 रुपयाची दररोज इन्व्हेस्ट करायचे आहे त्यांनीच हा व्हिडिओ बघा। या व्हिडिओचा उद्देश खूप जास्त पैसे इन्व्हेस्ट करणं किंवा खूप जास्त रिटर्न मिळवणं हा नाही। चला तर मग मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो कशा प्रकारे तुम्ही 10-20 रुपये इन्व्हेस्ट करू शकता। तर सगळ्यात अगोदर मित्रांनो आपल्याला फोन पे ओपन करायचं आहे। फोन पे ओपन केल्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डिजिटल गोल्डचा ऑप्शन दिसत आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची स्क्रीन ओपन होते। मी अगोदरपासूनच इन्व्हेस्ट करायला सुरुवात केलेली आहे। मी दररोज 55 रुपये इन्व्हेस्ट करत असतो। मागील 10-1 दिवसापासून मी इन्व्हेस्ट करत असल्यामुळे तुम्ही ही अमाऊंट बघू शकता। तर मी अगोदरपासूनच सुरुवात केलेली आहे। आता तुम्हाला 55च करायला पाहिजे अशी काही गरज नाही, तुम्ही 10 रुपयापासून सुरू करू शकता। 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, कोणी 100-200 पण करू शकतं जर तुम्ही तेवढे पैसे दररोज खर्च करत असाल किंवा तेवढे पैसे तुम्ही इन्व्हेस्ट केले आणि ते पैसे तुम्हाला 1-2 वर्षापर्यंत तरी काढायची गरज पडणार नाही, एवढेच पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत। तर आता मी तुमच्या समोर 10 रुपये ऍड करून दाखवतो। यासाठी मी या ठिकाणी क्लिक केलं आणि आता मला बाय मोर गोल्डला क्लिक करायचं आहे। त्याद्वारे मी 10 रुपये ऍड करू शकतो। आता तुम्ही बघू शकता मी त्यावर क्लिक केल्यानंतर माझ्या समोर अशा प्रकारचा ऑप्शन आलेला आहे। आज धनत्रयोदशी असल्यामुळे फोन पे कडून 2% कॅशबॅकची ऑफर चालू आहे। 2000 रुपयाचं जर तुम्ही गोल्ड खरेदी केलं तर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही खरेदी करू शकता। तर आता या ठिकाणी मी 10 रुपये दाखवतो बघा। 10 रुपये एंटर केल्यानंतर आपल्या समोर एवढं सोनं घेण्याचा पर्याय येत आहे। तर मी दाखवण्यासाठी तुम्हाला 10 रुपयाचं सोनं घेऊन प्रोसीड करतो। 10 रुपयाचं आपण क्लिक केल्यानंतर प्रोसीड टू बाय, जस्ट हा तुमचा पासवर्ड एंटर करायचा आहे। पासवर्ड एंटर केल्याबरोबर तुम्ही सोनं खरेदी केलं किंवा तुमच्या अकाउंटवर सोनं क्रेडिट होऊन जातं। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही अतिशय साध्या सरळ सोप्या पद्धतीने सोनं खरेदी करू शकता। हे सोनं मी खरेदी करायला का सांगत आहे, याचे 2 कारण आहेत। सगळ्यात पहिलं कारण आहे तुम्हाला डेली सेव्हिंग करण्याची सवय लागेल किंवा इन्व्हेस्टमेंट करायची सवय लागेल। आणि 20-20 रुपये जरी आपण गोळा केले तरी 3-4 वर्षांनी त्यापासून खूप जास्त रुपये बनवू शकतात। हे एकदा तुम्हाला समजलं की तुमची ती सवय कधीच मोडणार नाही। तुम्हाला कळून जाईल की छोटे थेंब थेंब तळे साचे जसं म्हटलं जातं, अगदी त्याच प्रकारे 1-1 रुपयानंच वेल्थ बनत असते किंवा बेमाप संपत्ती बनत असते, हे तुम्हाला कळून जाईल। आणि यासाठी मी तुम्हाला एवढे पैसे इन्व्हेस्ट करा म्हणतोय, जे पैसे गेले तरी तुम्हाला फरक पडणार नाही किंवा तुम्हाला असं समजायचंय की तुम्ही खर्च करून टाकलेत, खर्च केलेले पैसे परत येतात का, नाही ना। अगदी त्याच प्रकारे तुमचा खर्च होत आहे, अशा पद्धतीने तुम्हाला दररोज 20, 30, 40, 50 ज्यांना जेवढे करायचे तेवढे करायला पाहिजे। अवघे काहीच नाही, तर 10 रुपये तर करू शकता, एवढे तरी तुम्ही करा। त्यापासून तुम्हाला एक हॅबिट बनेल आणि एकदा का अशी सवय लागली तर तुम्ही नक्कीच इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करणार। आय होप मला काय म्हणायचं होतं ते तुम्हाला समजलेलं असेल। आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा।